मला मंत्री महोदयाकडून एक उत्तर आलं नाही की समितीने निर्णय घेतला जागेचा तो बरोबर आहे, परंतु ज्यावेळेस आपण जवळपास 500-600 कोटी रुपये एखाद्या युनिटवर गरीब लोकांसाठी खर्च करतो ते फिजिबल होणार नसेल तर तुमच्या फाईलवर तसं आलं का? डिपार्टमेंट म्हणून तुम्ही विरोध करायला पाहिजे ना. आम्ही विरोध करण्यापेक्षा तुम्ही विरोध करायला पाहिजे. मला असं आठवते करीर साहेब ज्यावेळेस चीफ सेक्रेटरी होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक अजितदादांची इथं मिटिंग झाली ती तिथं अमरावतीचा विषय नव्हता, परंतु चीफ सेक्रेटरीने त्या प्रोसिडिंग काढा त्याच्यात म्हटलं होतं की आपापल्या आमदार मतदारसंघात हॉस्पिटल न्यायासाठी दूर घेऊन जातात आणि ते फिजिबल होत नाही हे त्यांनी त्या मिटिंगमध्ये मांडलं होतं. आणि पॉलिसी म्हणून असा निर्णय घ्यायला पाहिजे असं म्हटलं होतं. मग त्या पॉलिसीचं काय झालं? आमचा विरोध कशासाठी आहे? जागेसाठी विरोध नाही आहे की जो एकदम कमकुवत वर्ग आहे त्याच्यासाठी हॉस्पिटलची सुविधा, तो आता तिथं अमरावतीला त्या हॉस्पिटलमध्ये जायचं म्हटलं तर त्याला 200 रुपये एका वेळेस खर्च करावा लागणार आहे आणि 2 दिवस तिथं त्याचा पेशंट ॲडमिट राहायचं म्हटलं तर 1000 रुपये खर्च कराल. तो जाईल कसा? ते हॉस्पिटल OPD तिथं तेवढी मिळणार नाही, OPD मिळाली नाही तर तुमचं रेजिग्नेशन होणार नाही. हे सर्व प्रश्न आहे. आमचा आग्रह तेवढ्यासाठी आहे. आमचा आग्रह कुठं चाललं म्हणून नाही आहे. आग्रह आहे की तुम्ही जर 600-700 कोटी रुपये जर खर्च करताय एखाद्या युनिटवर आणि त्याचा उपयोग होणार नसेल तर हा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की आज ते हॉस्पिटल सेकंड इयरला आहे, तिथले डीन एक आमचं सामान्य रुग्णालय तुम्ही ताब्यात घेत असता. आता छोट्या जिल्ह्यामध्ये 200 बेडेड हॉस्पिटल आहे, 150 हॉस्पिटल आहे, त्यांनी ते ताब्यात घेऊन तिथं हॉस्पिटल चालू झाले, मेडिकल कॉलेज चालू झाले. आमचे अमरावतीचे डीन रिटायरमेंटला 4 महिने आहे. खाजगीत ते सांगतात की मी कशाला आता डोक्यावर घेऊ 4 महिन्यासाठी. अजूनही सामान्य रुग्णालय त्यांनी ताब्यात घेतलं नाही. त्यांना अमरावतीमध्ये महाराष्ट्रात 2च सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पाहिजे. आमचं जिल्ह्याचं स्त्री रुग्णालय तेही त्यांना पाहिजे. म्हणजे 500 बेडेड हॉस्पिटलमध्ये ते मेडिकल चालू शकत नाही आणि ताब्यात घेत नाही. हा दुसरा प्रश्न आहे. तुम्ही आदेश दिल्यानंतरही सचिवांनी आदेश दिल्यानंतर, कारण की आम्ही ते दुसरे हॉस्पिटल जे आहे ते काही देणार नाही, त्याची गरज नाही आहे. कारण की जर ते हॉस्पिटल आज आम्ही मेडिकल कॉलेजला दिले तर दैनंदिन आमच्या पेशंटसाठी दुसरं काही उपलब्ध राहणार नाही. म्हणून आमची मागणी होती की बा तुम्ही एक 500 बेडेड हॉस्पिटल तुमच्याजवळ आहे ते ताब्यात घ्या, परंतु तेही ताब्यात घेत नाही आणि CSच्याही ताब्यात नाही आणि त्याच्यामुळं मोठी अडचण निर्माण झाली आहे. तर त्वरित, कारण की ते तुमचे डीन आहे ना, त्यांचा हक्कभंग आहे. आज माझा दुपारी हक्कभंग टाकलाय त्याच्यावर. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही त्वरित निर्णय घेऊन ते इरविन हॉस्पिटल त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना कराव्या आणि जे मुलांचे प्रवेश झाले त्यांना योग्य ते मार्गदर्शन त्यातून होईल. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य संजय खोडके साहेबांची जी पोटतिडीक आहे ही सातत्यानं अनेक वेळा माझ्या लक्षात आलेली आहे. परंतु एकदा मुख्यमंत्री महोदयाच्या समितीनं निर्णय घेतल्यानंतर आणि या जागेचा अंतिम निर्णय होतोपर्यंत आपण जागा बदलू शकत नाही, ही वस्तुस्थिती अनेक वेळा आपण निदर्शनास आणली. आजही मी निदर्शनास आणली. आता दुसरा विषय जो त्यांनी उपस्थित केला की डीन हे सहकार्य करत नाहीत, हॉस्पिटल ताब्यात घेत नाहीत. वास्तविक ज्यावेळा मंत्रिमंडळाचा निर्णय होतो त्यावेळा 500 बेडेड हॉस्पिटल जे सार्वजनिक आरोग्य विभागाचं आहे ते आपल्या NMCच्या नॉर्मप्रमाणे आपल्याला MOU होतो. 5 वर्षासाठी 7 वर्षासाठी ते हॉस्पिटल आपण घेतो. नवीन आपली सगळी बांधकाम पूर्ण झाली की आपण ते त्यांचा हस्तांतरित वापस करतो. परंतु आता जे डीनचं त्यांनी सांगितलं, यापूर्वी मला सांगितलं असतं तर त्यांना मी कधीच वट्टीवर आणलं असतं. मला वाटतं की ताबडतोबीनं याबद्दल आम्ही बैठक घेऊ, त्यांनाही आमंत्रित करू, अमरावतीच्या सर्व लोकांना आमंत्रित करू आणि आता ते कॉलेज कसं चालेल आणि जे हॉस्पिटल आम्ही घेतलेलं आहे ते किती चांगलं चालेल याचा प्रयत्न आम्ही